जालना जिल्ह्यात संत मुक्ताबाईंची पायी दिंडी पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे। 318 वर्षांची आषाढी वारीची परंपरा यंदाही कायम आहे। 24 जूनला मुक्ताईनगरमधून या पालखीचं प्रस्थान झालं होतं। वाघरूळ घाटातून प्रवेश करत वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं। उद्या जालन्यामध्ये पहिल्यांदाच रिंगण सोहळा होणार असल्यानं भाविकांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता आहे आणि याचा आढावा घेतला आमचे जालन्याचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। जळगावच्या मुक्ताईनगर इथून 600 किलोमीटर प्रवास करणारी ही जी पालखी आहे ही मराठवाड्यात आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण बघू शकतो की मुक्ताईची पालखी या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण जर बघितलं तर 318 वर्षाची ही परंपरा आहे की जी पालखी मुक्ताईनगरहून निघते आणि पंढरपूरच्या दिशेने 600 किलोमीटरचा प्रवास करत जाते। पहिल्यांदाच पालखीच्या इतिहासामध्ये आता जालन्यात रिंगण सुद्धा होणार आहे। आपल्यासोबत पालखीचे प्रमुख महाराज सुद्धा आहे। बाबा, मला काय सांगाल की आता ही पहिल्यांदा जालन्यात या ठिकाणी ऐतिहासिक असं रिंगण सोहळा होणार आहे, तशी हा रिंगण सोहळा असणार आहे, काय परंपरा आहे या रिंगण सोहळ्याची? पालखी सोहळ्यामध्ये आदिशक्ती भक्तांचा हा पालखी सोहळा ऐश्वर्य संपन्न पालखी सोहळा आहे। तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, आणि मग आम्ही ज्या तिन्ही लोकांचे राजे मुक्ताबाई, तर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, त्रिभुवनाला पावन करणारी जर आदिशक्ती आहे, त्यांचं साम्राज्य एवढं व्यापक आहे, तसं त्यांचं वैभव असलं पाहिजे। मग अश्व, गज, छत्र, चामर, पालखी, रथ, ते ऐश्वर्यामध्ये सगळा पालखी सोहळा जात असतो। त्याचाच एक क्षण असतो वारकऱ्यांना की भाग गेला शीन गेला। परमार्थातील शिनभाग वेगळा, प्रपंचातील शिनभाग वेगळा। परमार्थातील शिनभाग जाण्याकरता संतांच्या सोबत जात असताना आनंद हे भगवंताचं स्वरूप असल्यामुळं अश्वासह रिंगण करणे ही परंपरेने आलेलं आहे। पण बाबा आपले जे परंपरेमध्ये थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी या पालखी सोहळ्याचं स्वरूप दिलं। तशा साही पालखी सोहळ्याचे रिंगण होतच असते। मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सुद्धा परंपरे रिंगण दरवर्षी होते। रिंगण या शब्दाचा अर्थ असा आहे की आदिशक्ती मुक्ती अधिष्ठानमध्ये ठेवून त्या अधिष्ठानाला परिक्रमा करणे, प्रदक्षिणा करणे। पहिले अश्वाच्या करणे, त्याच्यात एक रिकामा अश्व असतो, तो अश्व, त्या अश्वावर आदिशक्ती मुक्ताई आरूढ आहेत अशी भावना असते। त्याच्या पाठीमागं जो अश्व असतो तो तोफदारच असतो। तो अश्वाच्या 3 परिक्रमा झाल्यानंतर टाळकरी एक परिक्रमा करतात, ध्वजाधारी परिक्रमा करतात, आणि अशा परिक्रमा आनंद तिथं पावल्या वगैरे नामस्मरण करून आपल्या प्रवासातील क्षीण असतो भाग घालायचा, आणि भाग गेला शीन गेला आणि भगवंताचं दर्शन आणि हा भाग शिन जातो, त्या आनंदामध्ये हा एक आनंदाचा क्षण असतो। रिंगण ही परंपरा पालखी सोहळ्यामध्ये असते। आपण बघू शकतो की 350 वर्षाची जी परंपरा आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आता विदर्भातून या ठिकाणी खानदेश विदर्भ करत आता ही पालखी मराठवाड्यात दाखल झालेली आहे। मराठवाड्यात म्हणजे जालन्याचे जे वाघरूळ आहे त्या ठिकाणी ही पालखी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी आता मोठ्या भक्तिभावाने जालनेकरांनी सुद्धा या ठिकाणी या पालखीचं स्वागत केलेलं आहे। आपण बघू शकतो की 318 वर्षाच्या परंपरेत ही पहिल्यांदा जालन्यात रिंगण सोहळा होणार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी मोठा भक्तिवर्ग या ठिकाणी आता दाखल होतोय आणि उद्या हा रिंगण सोहळा असणार आहे आणि हा रिंगण सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी जालनेकरही या ठिकाणी उत्सुक आहे आणि पालखीचं स्वागत करत आहे। मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी हा सोहळा होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा मोठी तयारी करण्यात आलेली आहे। आता हा पालखी या ठिकाणी काही क्षणात आता जालन्याच्या मार्गस्थ होणार आहे आणि विठ्ठल नामाच्या गजरात ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने आगमन करणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।